जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 25। कर्मसिद्धांत। कर्मसिद्धांत हे जैन दर्शनाचे असाधारण वैशिष्ट्य होय। सांख्य दर्शनाने मानलेले प्रकृतिवाद हा जरी कर्मसिद्धांताशी मिळताजुळता असला तरी त्यामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे। सांख्य दर्शनाचा प्रकृतिवाद जीवाला अकर्ता मानून प्रकृतीच जीवाला ज्ञानी अज्ञानी बनविते। कर्माचा उदय असला तर जीवाला ज्ञान होत नाही। कर्माचा क्षयोपशम असला तरच जीवाला ज्ञान होते। कर्मच जीवाला सुखदुःख देते। कर्मामुळेच जीव मिथ्यादृष्टी असंयमी होतो। कर्मामुळेच जीव चतुर्गतीत भ्रमण करतो। कर्मच जीवाला मनुष्याला स्त्रीशी संगम करविते व कर्मच स्त्रीला मनुष्याशी संगम करविते। जीव अर्थात पुरुष आत्मा स्वयं अब्रह्मचारी कुशील सेवन करणारा नसून कर्मच त्याला अब्रह्मचरण कुशील सेवन करण्यास भाग पाडते। जीव अर्थात पुरुष आत्मा स्वयं हिंसाचारी पापाचारी नसून कर्मच जीवाला हिंसा प्राणघात करण्याची बुद्धी उत्पन्न करविते। जीव स्वयं घातक नसून कर्मच जीवाला घातक बनविते। जीव स्वयं खोटे बोलणारा नसून कर्मच त्याला खोटे बोलण्यास भाग पाडते। जीव स्वयं चोर नसून कर्मच जीवाला चोरी करण्याची बुद्धी उत्पन्न करविते। जगातील पापपुण्याचे जे काही व्यवहार चालू आहेत ती सर्व कर्माचीच अगाध लीला आहे। याप्रमाणे सांख्य दर्शनाचा प्रकृती कर्मवाद जगाच्या पराधीनतेचा कर्माधीनतेचा सूचक आहे, परंतु जैन दर्शनाचा कर्मसिद्धांत हा कर्माधीनतेचा पराधीनतेचा सूचक नसून जीवाच्या स्वाधीनतेचा सूचक आहे। वास्तविक जीव कर्माधीन नसून उलट कर्म जीवाधीन आहे। जीव स्वयं आपल्या अपराध दोषाने प्रज्ञापराधाने शुभ अशुभ परिणामरूप भावकर्म करतो। त्यामुळे त्याला पुण्य पापकर्म प्रकृतीचा बंध होतो। कर्म जेव्हा उदयास पक्वदशेस येते तेव्हा ते सुखदुःख फल देते। पुण्यकर्माचा उदय जेव्हा असतो तेव्हा सुख सामग्री प्राप्त होते। पापकर्माचा उदय असतो तेव्हा दुःख सामग्री प्राप्त होते। कर्म केवळ आपले फल देण्याचे काम मात्र करते, परंतु त्या सुखदुःख फलाशी समरस होऊन भोगणे किंवा न भोगणे हे काम तर कर्मबलात करवित नाही। जीव स्वयं आपल्या अज्ञान अपराधाने त्या कर्मफलाशी सुखदुःखाशी समरस होतो। त्या सुखदुःखाचे वेदन करणे भोगणे हा आपला स्वभाव समजतो, तेव्हा हा जीव स्वयं कर्माधीन बनतो। कर्मबलात त्याला पराधीन बनवत नाही। हा जैन दर्शनाच्या कर्मसिद्धांताचा खरा गाभा आहे। जैन दर्शनाच्या कर्मसिद्धांत शास्त्रामध्ये जरी निमित्त प्रधान व्यवहार नयाने कर्माला प्राधान्य देऊन कर्माच्या उदयाने जीवाला राग द्वेष मोह उत्पन्न होतात, कर्माच्या क्षयाने जीवाला केवल ज्ञानाची मोक्षाची प्राप्ती होते अशी कर्माधीनता व्यवहार भाषा कथन केली जाते, तथापि त्याचा अभिप्राय तो अपराध कर्माचा नसून तो अपराध जीवाच्या प्रज्ञापराधाचा अज्ञानभावाचा आहे याचा सूचक आहे। जे कोणी जैन दर्शनाच्या कर्मसिद्धांतांचा अभिप्राय कर्माधीनतेचा सूचक समजतात त्यांना जैन दर्शनाचा कर्मसिद्धांत वास्तविक समजला नाही असेच नाईलाजाने म्हणावे लागते। मन वचन काय यांच्याद्वारे आत्मप्रदेशाचे हलनचलनात्मक कर्मक्रिया करण्यासाठी उत्सुकतारूप जीवाचा जो परिणाम त्यास योग म्हणतात। हा योगरूप परिणामच कर्माच्या आश्रवाचे कारण असल्यामुळे कारणामध्ये कार्याचा उपचार करून त्यालाच आश्रव म्हटले। जीवाच्या शुभयोग परिणामांनी पुण्यकर्माचा आश्रव होतो व अशुभयोग परिणामांनी पापकर्माचा आश्रव होतो। आपले परिणाम जेणेकरून क्षुब्ध दूषित न होतील, शुभ अशुभरूप न होतील याची सावधानी ज्ञानीजीवाने ठेवली पाहिजे। समय म्हणजे ज्ञायक स्वभाव आत्मा त्यांची श्रद्धा भक्ती रुची ठेवणाऱ्या धीर पुरुषाने राग द्वेषरूप विषमभाव शुभ अशुभ परिणाम न ठेवता
निरंतर समभावरूप ज्ञातादृष्टाभावरूप परिणाम ठेवण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. कर्मसिद्धांत हा जीवाच्या जीवनाचा दृश्य चित्रपट आहे. पूर्वी जीवाने अशा प्रकारचे परिणाम केलेले असतात, त्याचे फल त्याला वर्तमान काळी भोगावे लागते. वर्तमान काळी जीव अशा प्रकारचे परिणाम करतो, त्याचे फल त्याला भविष्यकाळी नियमाने भोगावे लागते. जीवाने पूर्वजन्मी जे शुभ अशुभ परिणाम करून कर्म बांधलेले असते, त्याचेच चांगले वाईट फळ त्याला या जन्मी भोगावे लागते. ज्या निमित्तभूत परवस्तूच्या संयोगात आपण सुख किंवा दुःख भोगतो, ती निमित्तभूत परवस्तू किंवा अन्य कोणी ईश्वर देव देवता आपणास सुख दुःख देतात असे मानले तर पूर्वी केलेले कर्म निरर्थक ठरेल. परंतु पूर्वी केलेले कर्म निरर्थक ठरत नाही. तदनुकूल निमित्ताचा संयोग किंवा वियोग हा नियोगवश होतो. विधी, दैव, कर्म, भवितव्यता हे सर्व एकार्थवाचक शब्द आहेत. भवितव्यता नामक अन्य एखादी अद्भुत अदृश्य शक्ती नसून जीव वर्तमान काळी जे शुभ अशुभ परिणाम करतो तेच पुढील भविष्यकाळातील जीवनाचे दैव भवितव्यता या नावाने संबोधले जाते. आपण पूर्वजन्मी जसे शुभ अशुभ खरे खोटे परिणाम केले असतील, तदनुसार जसे पुण्य पाप कर्म बांधले असेल, तदनुसार यावेळी आपली बुद्धी आपला पुरुषार्थ होतो व तदनुसार इष्ट अनिष्ट पदार्थांचा संयोग वियोग हा घडून येतो. आजचे वर्तमानकालीन जीवन हा पूर्वभवातील संचित केलेल्या कर्माचा दृश्य चित्रपट आहे व भावी जीवनातील घडामोडीचा रेड सिग्नल धोक्याची सूचना देणारा सूचक चित्रपट आहे. मनुष्याला वर्तमान जीवनात सुखशांती मिळावी अशी जरी खरी इच्छा असेल व भावी जीवन सुखमय व्हावे असे वाटत असेल तर त्याने कर्मसिद्धांत शास्त्रातील नियमांचा सूक्ष्मरीतीने अभ्यास करणे आवश्यक आहे. जीवाने कसे परिणाम ठेवल्याने त्याला कोणते बरे वाईट फळ मिळते याचे सिद्धांत नियम कर्मशास्त्रात सांगून ठेवले आहे. 1. कर्म म्हणजे काय? कर्तुः इप्सिततम कर्म. स्वतंत्रः कर्ता. कर्ता हा स्वतंत्र असतो. स्वतंत्र बुद्धीने कर्ता जे कार्य करण्याची इच्छा करतो ते त्याचे कर्म म्हटले जाते. स्वतंत्र बुद्धीने कर्ता जी अवस्था प्राप्त करतो, ज्या अवस्थारूपाने स्वयं उत्पन्न होतो, ज्या अवस्थारूपाने स्वयं परिणामतो, विकृत होतो, ते त्याचे कर्म होय. या वरील व्युत्पत्ती अर्थावरून जीवाचे शुभ अशुभ परिणाम हे जीवाचेच खरे कर्म कार्य होय. त्यालाच भावकर्म असे म्हणतात. जीवाचे हे शुभ अशुभ परिणाम होण्यास निमित्त कारण केवळ विषयभूत निमित्त मात्र द्रव्यकर्माचा संयोग आवश्यक असतो. कारण शुभ अशुभ परिणाम हे विकार विभाव परिणाम आहेत, स्वभाव परिणाम नाहीत. ज्याप्रमाणे जीवाचा ज्ञानदर्शन हा स्वभाव परिणाम आहे, त्यासाठी त्याला अन्य निमित्तांच्या संयोग वियोगाची अपेक्षा ठेवावी लागत नाही. तसा शुभ अशुभ परिणाम हा स्वभाव परिणाम नाही, विभाव परिणाम आहे. त्यामुळे त्याला विषयभूत अन्य निमित्त द्रव्याचा संयोग आवश्यक असतो. निमित्तभूत द्रव्याच्या संयोग वियोग असल्याशिवाय नैमित्तिक कार्य विभाव परिणाम होत नाहीत. परंतु हा निमित्तभूत अन्य द्रव्याचा संयोग केवळ निमित्त मात्र असतो. विभाव परिणामाचे उत्पादक कारण नसतो. दगडाशिवाय ठेस लागत नाही, पण ठेस लागण्याचे कारण दगड नसून चालणाऱ्याचा बेसावधपणा हे त्याचे कारण असते. तीच गोष्ट द्रव्यकर्माची आहे. द्रव्यकर्माचा संयोग असल्याशिवाय भावकर्मरूप शुभ अशुभ परिणाम होत नाहीत. हे जरी खरे असले तरी द्रव्यकर्माचा संयोग किंवा उदय हा जीवाच्या शुभ अशुभ परिणामाचा जनक नसून जीवाचा प्रज्ञापराध अज्ञानभाव हाच शुभ अशुभ परिणामाचा जनक आहे. जीव स्वयं कर्मफलाशी सुखदुःखाशी समरस होतो. त्याला आपला स्वभाव समजतो, त्याच्याविषयी एकत्वाध्यास करतो. त्यामुळे शुभ अशुभ भाव उत्पन्न होतात. यावरून कर्म जीवाच्या परिणामाचे जनक नसून जीवच आपल्या परिणामाचा जनक आहे. ते त्याचे भावकर्म म्हटले जाते. त्याचे निमित्त घेऊन
कर्माणवर्गणा स्वयं कर्मरूप होऊन जीवाशी बद्ध होतो त्यास द्रव्य कर्म म्हणतात. वास्तविक निश्चयाने भावकर्म हेच जीवाचे कर्म आहे. त्या भावकर्मानेच तो खरा बद्ध आहे. त्या भावकर्मापासून दोषापासून मुक्त होणे हाच खरा मोक्ष आहे. जीव भावकर्माने बद्ध असतानाच द्रव्यकर्माशी बद्ध होतो. एक क्षेत्रावगाहरूप संबंध होतो. म्हणून व्यवहार नयाने जीव कर्माने बद्ध आहे असे म्हटले जाते. तसेच जीव तेव्हा भावकर्मापासून मुक्त होतो. द्रव्यकर्माचा क्षय आपोआपच होतो. म्हणून व्यवहार नयाने कर्माच्या क्षयाने आत्मा मुक्त होतो असे म्हटले जाते. वास्तविक जीवाने आपले शुभ अशुभ परिणाम भावकर्म न करण्याचा पुरुषार्थ केला तर द्रव्यकर्माचा अभाव हा आपोआपच होतो. तो करावा लागत नाही. जीवकर्मामध्ये पुरुषार्थ करूही शकत नाही. जैन दर्शनाचा कर्मसिद्धांत हा जीवाच्या करणानुयोग सिद्धांतावर आधारलेला आहे. करण म्हणजे जीवाचे परिणाम. कर्मसिद्धांत हा जीवाच्या परिणामाचा चित्रपट आहे.